नमस्कार मंडळी. तर आयुष्यामध्ये एवढे चढ उतार चालू आहे ना, तर 4 महिन्याच्या अगोदरचा व्लॉग मी आत्ता अपलोड करते आणि खूप दिवसानंतर मी ट्रेनने प्रवास करते. त्याच्यामुळे हे जे बाहेरचं दृश्य आहे ते बघून अक्षरशः माझे डोळेच तृप्त झाले होते. आणि प्रवास 2 दिवसाचा असल्यामुळे आपली फूडी लाईफ चालूच होती. त्यात माझी दुसरी ट्रेन ही दिल्लीवरून होती, त्याच्यामुळे मला इथे स्टॉप घ्यावा लागला. आणि हा सनराईज बघून दिवसाची सुरुवात तर खूपच छान झाली होती. आणि हीच ती ट्रेन जिच्यामधल्या फॅसिलिटी एवढ्या भारी होत्या ना, अक्षरशः भारी वाटलं बघून, दिल खुश होऊन गेला. काय म्हणजे मोर स्टेबल आणि कम्फर्टेबल दॅन स्लीपर ट्रेन. आणि मी माझं घर सोडून दुसरीकडे कुठे पण गेली ना, तर मला माझ्या हातचंच बनवलेलं आवडतं खायला, कारण की मला माहिती की माझ्या हातासारखी चव दुसऱ्या कोणाच्याच हाताला नाहीये. आणि आता तुम्हाला हे बघून समजलंच असेल की मी किती टेस्टी फूड बनवते ते. आणि त्यानंतर इथला कटलेट आणि ब्रेड बघून दिल खुश झाला, कारण की ते पण आपल्याला स्वतःच्याच हाताने बनवून खायचं होतं. आणि जगातली सगळ्यात फूडी अवलाद मी आहे, मला असं वाटतं, कारण की ते खाणं बघा ना गाईज, कोण खातं असं, कोण खातं, फक्त नाव सांगा मला. असू द्या, तो माझा आता पर्सनल विषय. आणि असा टाइमपास करत करत फायनली मी पोहोचले माझ्या डेस्टिनेशनला. आणि गाईज, मी तुमच्याशी अजिबात खोटं बोलणार नाहीये, कारण की इथं आल्यानंतर मी इथल्या ओरिजिनल वाईबची मजा घेतली, इथलं जेवण आणि कल्चर अँड ऑल. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.